मामी मामी ओ मामी. अरे देवा जावई, काय झालं? लेच तापलेलं दिसलं, लेच ओढून राहील जोर जोरात. काय झालं विचार तुमच्या पोरीला. हा असे संस्कार आले तुम्ही तिच्यावर. काय झालं काय पण? काय झालं म्हणे तिला माई माय नको, बाप नको, भाऊ नको, माई बहीण नको, ती फक्त एकटीच पाहिजे तिला. हा अहो तेव्हा महिलांना त्याला खाऊ नको करून ठेवलंय ना. थांबा थांबा, मी पाणी आणते, थांबा. काय पाणी नाही पाहिजे मला, काय नाही पाहिजे. ही पोरगी मला लागत नाही, मी हिला काही नांदवित नाही. तुमची पोरगी तुम्ही सांभाळा आणि मला मोकळं करा. नाही नाही, असं नका करू, असं नका करू. इथं कुठं सोडून चालले तिला? अरे हिला हिला फक्त मी पाहिजे, बाकी माझ्या घरचं कोणीच नको. हिला घेऊन काय करू मी? हिची का पूजा करू का? हा ही का देवी का? हिची रोज सकाळी उठतो, देव पूजा करतो, पाया पडतो, घेऊन येतो गावात तिला एकटीला. बरोबर, तुम्ही शांत व्हा. काही मला तुम्ही तुम्हाला हात जोडतो मी, मला काही ताण देऊ नका. ही पोरगी माझी नांदवीत नाही. हिचा मला संबंध संपला. आजपासून काडी मोड, तुम्ही तुमचं पाणी मोपा. मरून जाऊ दे, बरं झालं गेली. तू काय साता विचार करते? मला सांग, काय झालं बरं? काय झालं? हा? अगं काय नाही झालं ते विचार ना मला. अगं साधारण कधी मी त्यांच्या घरचेच काम करायचं का मी? आणि बरं झालं त्या माणसाने मला इथं सोडून दिलं ना, मला आता शांतता वाटायला लागली. आता साधन करा त्यांची कामं करा. अगं चौघांना जेवण बनवायचं म्हणलं ना, एक नाही खाती. चौघांना 4 प्रकारचे जेवण बनवून द्यावं लागत, तेव्हा ते खातात. एकाला साखर नको, एकाला मीठ नको, एकाला मीठ पाहिजे, एकाला तिखट पाहिजे, एकाला आळणी पाहिजे. अगं किती फार मला पण लोड आला माहिती तिथं राहायचा. सगळ्यांचे वेगवेगळे चुसले राहतात पार. सासूला सकाळी उठलं का तिनं पाणी उतरून द्या, तिला चहा करा, पाणी करा. अगं रात्रीच्या 12 1 1 वाजता मला झोपायला. ते आता तूच सांग, आता बाईची जाते, बाईने काय करायला पाहिजे? आंघोळ झाली, आपली साडी धुवायला नको? ते सुद्धा मीच करायचं. सगळ्यांची कामं. तिथे नंद तिचं तर किती हे राहतं. तिला नको कॉफी पाहिजे, चहा नाही गोड लागत, हे होतं ते होतं. फार किती मला लोड आलाय बाई तिथे राहायचा. आणि मी ना आता राहणार नाही, तुला खरंच सांगते आई, मला ना राहायचंच नाही तिथं. मला परत शीन आला. आणि बरं झालं मी सोडून दिले ना, तेच बरं झालं. मला परत शीन खरंच लय आला, मला राहू वाटत नाही माहिती का. आणि बरं झालं ते सोडून गेले, मला नकोच ती पार. मी काय म्हणते ऐका, आता बाई आहे ना, ही घरची लक्ष्मी असते. अगं ती नाही लक्ष्मी सारखं ठेवती मला. मला एकदम नोकऱ्यासारखं ठेवत्या परत त्यांच्या घरात. पायपुसण्याला सुद्धा किंमत असते, मला त्या घरातल्या किंमत नाहीये. काय ना, सासरच्या लोकांचं करणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि काय फरक पडतो? 2 लोकांचं थोडं जास्त काम केल्याने काही फरक पडतं का? हा मला सांगतो, घरची लक्ष्मी कशाला म्हणतात? तिचं कर्तव्य आहे सगळ्यांना सांभाळून घेणं, त्यांना काय हवंय काय नकोय त्यांची काळजी घेणं. हे कोणाचं काम आहे? सून म्हणून तुझंच काम आहे. आणि मला सांग, हे काम मी करत नाही का? माझ्या आईने केलं, माझ्या सासूने केलं, तुझ्या आजीने केलं, आता मी करते, आता येणारी माझी सून आहे ती पण करल. काम केल्याने काय होतं मला सांग बरं तू. हा अगं संसाराचा गाडा हा असा चालवावा लागतो. कधी सुख कधी दुःख हे चटके ना भोगावे लागतात. कळलं का? सासू सासरे नंदा दीर हे सगळे मिळून एक परिवार असतो. नवऱ्याचा भाऊ आपला भाऊ, नवऱ्याची बहीण आपली बहीण, नवऱ्याचे आई वडील हे आपले आई वडील, असं समजून जर आपण काम केलं ना तर संसार सुखाचा होत असतो आणि तो टिकत असतो. कळलं का? नाही तर तुटायला वेळ लागत नाही. म्हणून मी सांगते बाई, शहाण्यासारखं वाग. काम केल्याने माणूस मरत नाही. मी तुला सांगते, काम किती कर आणि तू प्रेमाने घेतलं ना, त्यांना वाटेल नाही आमची सून लई काम करते, ते आपल्यात तुला मदत करतील. कळलं? आणि खरं सांगू का, प्रत्येक लेकाला वाटतं आपल्या बायकोनी आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे, त्यांना काय हाय हवं नको त्यांची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यात त्याचं बी काही चूक नाही. ज्या लेकरांना आईबापांनी तळ हातासारखं जपलं, त्यांच्यासाठी एवढे काबाड कष्ट केले, त्यांना शिकवलं, मोठं केलं, एवढ्या लेकरांना लहानचं मोठं करताना ना त्या आईलाच माहित असतात तिच्या काय वेदना आहे. आणि त्या वेदना तू आई झाल्याशिवाय तुला कळायचं नाही. अगं संसार हा सुईच्या टोकासारखा असतो, नाहीतर मुसाळासारखा असतो. कळलं का? हा आणि जावई बोलतात त्याच्यात काही चूक नाही ना. बघ, उद्या तुला भाऊजाई आली आणि तिने मला आणि तुझ्या बापाला जर असं केलं तर तुला काय वाटेल? तुझा भाऊ आम्हाला सोडून गेला, तुला काय वाटेल? आमच्या जीवाला काय वाटेल? आम्ही कुठं जाणार, काय करणार? हा तसं त्यांचं बरोबर आहे. त्यांचा लेक त्यांना नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार? लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील. हा आणि शेवटी
मी तुला हे संस्कार लावले का? असं वेगळं निघायचं, नवऱ्याचं ऐकायचं नाही, सासू सासऱ्यांचं काम करता म्हणून चिडचिड करायचं, असं तुला मी शिकवलं का? हा मग मी काय म्हणते, तुला राहायचं तर राह, मी तुला जाय म्हणणार नाही, पण तूच विचार कर, मी तुला जे सांगितलं ते पटतं का? हा आता मी इतक्या वर्षापासून काम करते, माझी सासू करते, पण आमच्या कधी भांडणं नाही, तणणं नाही, काही नाही. एकमेकींना समजून घेतला ना सगळं बरोबर होत असतं. आता या परे ना तू विचार कर, तुला जायचं करायचं, तुला मग पटत असं तर विचार करतो. आई खरंय तुझं, खरंच. हॅलो, हा कुठे हो तुम्ही? नाही तुम्ही वापस या मला घ्यायला. नाही चुकलं खरं तर माझंच. नाही तुम्ही लगेच या, आपण आपल्याच घरी जाऊ. आणि आता इथून पुढे मी पण चांगलं राहील.